फळं खाण्यासंबंधी आज काही आयुर्वेदिक टिप्स शेअर करणार आहे। सध्या मी इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवरती वेगवेगळ्या फळांची माहिती शेअर करते आहे। सो आयुर्वेदामध्ये फळं खाण्यासंबंधी काय नियम सांगितले याची आज सविस्तर माहिती सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फळं ही पचायला अतिशय जड असतात, हे सर्वांनी लक्षात ठेवा। बरेच वेळेला लोकांना असं वाटतं की फळं पचायला हलकी आहेत म्हणून ती जास्त खावीत, तर तसं करू नका। फळं ही पचायला जड असतात। खूप वेळेला लोक नॉर्मल आपल्या जेवणाच्या ऐवजी फक्त फ्रूट्स खाऊन डाएट करतात, जे पूर्णपणे चुकीचं आहे। फळं पचायला जड असल्यामुळे ती तुमच्या रोजच्या जेवणाला पर्याय होऊ शकत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फळं खाताना ती नेहमी ताजी खावीत। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक फळं खावी असं आयुर्वेदाने सांगितलंय। तुम्ही ज्या भागामध्ये राहता आहात त्या भागामध्ये होणारी फळं खाल्ली तर ती तुम्हाला पचायला सोपी असतात। सध्या आपण बघतो बरेचदा खूप वेगवेगळी परदेशी फळं बाजारात उपलब्ध आहेत आणि लोकांचा कल ती फळं खाण्याकडे आहे। सध्या ती एक फॅशन झाली असं म्हणू। अशी फळं कधीतरी खाल्लेली बरी, पण त्यांचं नियमित सेवन टाळलेलं बरं। चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळी सीझनल फळं शक्यतो खायला हवी। ज्या सीझनमध्ये ऋतूमध्ये जी फळं बाजारात उपलब्ध असतात किंवा उगवतात ती निसर्गतः आपल्याला योग्य असतात आणि म्हणून सीझनल फळं शक्यतो खायला हवी। आता सध्या आपण बघायला गेलो तर आपल्याकडे अंजीर, द्राक्ष, थोड्या दिवसात आंबा याचा सीझन आहे। जून महिन्यात जांभळं उपलब्ध असतात। सो ज्या ऋतूमध्ये जी फळं उपलब्ध आहेत ती शक्यतो खाण्याचा नेहमी प्रयत्न करावा, ज्याच्यामुळे त्या फळांचा मॅक्सिमम उपयोग तुमच्या शरीराला करून घेता येतो। पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फळं ही नेहमी सकाळच्या वेळी खावी, कारण की मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे फळं पचायला जड असतात। सूर्यास्तानंतर फळं खाणं टाळावं, कारण पुन्हा तेच पचायला जड असतात। संध्याकाळनंतर आपल्या पचनशक्तीमध्ये थोडासा कमीपणा आलेला असतो। आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच वेळेला लोक जेवणानंतर फळं खातात, जे पूर्णपणे चुकीचं आहे। मगाशी मी म्हटलं तसं फळं पचायला जड आहेत। पचायला जड पदार्थ आपण संपूर्ण जेवण झाल्यानंतर खाल्लं तर त्याचं योग्य पचन होणार नाही, म्हणून फळं ही नेहमी जेवणापूर्वी खावीत। अजून एक महत्त्वाची फळं खाण्याबद्दल टिप्स सांगायची आहे, ती म्हणजे बरेच वेळेला फळं ही ज्यूस काढून अशा स्वरूपात खाल्ली जातात। त्यामुळे काय होतं, फळामधला जो चोथा असतो, ज्याला आपण फायबर म्हणतो, तो टाकून दिला जातो, ज्याची ॲक्च्युली शरीराला गरज असते। सो शक्यतो फळं जशी उपलब्ध आहेत तशी खाण्याचा प्रयत्न करावा। संत्री, मोसंबी याचा ज्यूस न पिता ते चोथ्यासकट पोटात गेले तर तुम्हाला फायबर पोटाला जास्त मिळतं आणि ज्यामुळे तुमचं पोट साफ राहायला सुद्धा उपयोग होतो। सो शक्यतो फळांचे ज्यूस टाळा, हे मी पुन्हा पुन्हा सांगते। कधीतरी खाल्लं तर प्यायलं तर चालू शकेल, पण अशा चुकीच्या पद्धतीने पदार्थ खाणं हे नियमित करू नका, ज्याच्यामुळे शरीरामध्ये टॉक्सिन्स तयार होतात। आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे आजकाल बरेचदा विकतचे ज्यूस, रेडी टू ड्रिंक ज्यूस पिण्याची खूप फॅशन आहे, परंतु हे पूर्णपणे शरीराला घातक आहे, कारण की याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये ॲडेड शुगर, सॉल्ट, प्रिझर्वेटिव्स आणि कलर यांचा मारा केलेला असतो आणि ह्यामुळे शरीरावरती अनावश्यक दुष्परिणाम होण्याची शक्यता असते। त्यामुळे अशा रेडी टू ड्रिंक ज्यूसेस नियमित सेवन करू नका। कधीतरी गंमत म्हणून प्यायला तर चालू शकतं। आता मी हे सतत का सांगते तुम्हाला की फळांचं चुकीच्या पद्धतीने सेवन केलं तर शरीरामध्ये टॉक्सिन्स साठायला लागतात, म्हणून चुकीचा आहार, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी यांची नियमितपणे शरीराला सवय लावून घेऊ नका। आता आणखीन एक महत्त्वाचा भाग, बरेचदा हल्ली डब्यामधली पॅक फळं येतात, जी खाणं अतिशय चुकीचं आहे। सर्वात महत्त्वाचा
म्हणजे बरेचदा खूप प्रक्रिया केलेली फळं किंवा प्रक्रिया केलेले कोणतेही पदार्थ हे त्याच्यामधल्या मूळ पदार्थाचे किंवा फळांचे गुणधर्म बदलून टाकतात आणि म्हणून शक्यतो अशी प्रोसेस फळं किंवा कोणत्याही प्रोसेस अन्नपदार्थ हे टाळलेले बरं। आणखीन सध्याची एक महत्त्वाची फॅशन म्हणजे मिल्कशेक पिणं आणि ह्यामध्ये सगळ्यात लहान मुलांचा आवडता म्हणजे स्ट्रॉबेरी मिल्कशेक, जे पिणं पूर्णपणे चुकीचं आहे। कोणतंही आंबट फळ हे दुधामध्ये कधीही मिक्स करून खाऊ नका, म्हणून स्ट्रॉबेरी मिल्कशेक किंवा आंबट फळ आणि दूध यांची सवय लावून घेऊ नका। आयुर्वेदामध्ये फक्त आंबा आणि खजूर जो तुम्ही दुधामध्ये मिक्स करून खाऊ शकता, बाकी कोणतंही फळ दुधामध्ये मिक्स करून मिल्कशेक स्वरूपात पिणं हे शरीरामध्ये टॉक्सिन्स निर्माण करू शकतं। तुम्हाला माहिती आवडल्यास इहा हर्ब्सच्या फेसबुक, इंस्टाग्राम पेजला लाईक, फॉलो आणि शेअर नक्की करा। आपला यूट्यूब चॅनल पण आहे, त्याला पण सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन पब्लिश होणाऱ्या व्हिडिओजची माहिती, नोटिफिकेशन मिळत राहील। तुमच्या काही शंका असतील तर नंबर कॅप्शनमध्ये दिलेला आहे, मला तुम्ही जरूर संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सॲपवरती मेसेज पाठवू शकता। धन्यवाद।